मुंबई पालिकेतील मतदार यादींवर 2157 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। 2 दिवसात 2157 हरकती आणि सूचनांची नोंद झाली आहे। 25 नोव्हेंबरला 779 हरकती आणि सूचना, तर 26 नोव्हेंबरला 1388 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यात। 3 डिसेंबरपर्यंत आता सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेतील मतदार यादीवर 2157 हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत। 2 दिवसात हरकती आणि सूचनांची ही नोंद 25 नोव्हेंबरला 779 हरकती आणि सूचना, तर 26 नोव्हेंबरला 1388 हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत। 3 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता योग घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडनं तसंच महापालिकेकडनं देखील काम सुरू आहे। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सातत्याने विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असेल आवाज उठवताना पाहायला मिळत आहे आणि त्याचवरनं प्रारूप मतदार याद्या ज्या आहेत त्या मागवलेल्या होत्या, मात्र त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक आहे आणि मुंबईमध्ये जवळपास 4 लाख दुबार मतदार असल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्याच्यामुळे जी आकडेवारी होती ती देखील मतदार यादीमधली वाढलेली पाहायला मिळत होती। याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील मतदार यादीवर आता एकूण 2157 हरकती व सूचना ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि 2 दिवसात 2157 हरकती सूचनांची नोंद झाल्याने ही जी मुदत आहे ती आता वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। तशा सूचना देखील निवडणूक आयोगाने महापालिकेला दिलेल्या पाहायला मिळतात। 25 नोव्हेंबरला जवळपास 729 हरकती व सूचना आल्या होत्या, 26 नोव्हेंबरला 1388 हरकती आणि सूचना आल्या होत्या, तर 3 डिसेंबर पर्यंत या हरकती आता यापुढे नोंदवता येणार असल्याची माहिती सध्या निवडणूक आयोग आणि महापालिकेने दिलेली पाहायला मिळते। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।